नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या या अद्भुत नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण नेहमीप्रमाणे वेगळ्या रिॲक्शन घेणार आहोत आणि या रिॲक्शन जे आहेत त्या आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे रोज आपल्यासाठी नाविन्यपूर्ण काहीतरी घेत असतो आणि तुमचे कमेंट्स पण मला फार आवडलेले आहेत। तुम्ही अतिशय छान कमेंट्स प्रत्येक जण टाकत आहात, त्यामुळे माझाही उत्साह द्विगुणित होत आहे। आज आपण दोन रिॲक्शन घेणार आहेत। त्या टॉपिक मधील जो टॉपिक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये दोन नेमिंग रिॲक्शन आहेत। त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे बाळांनो फिनकेलस्टेन रिॲक्शन। फिनकेलस्टेन रिॲक्शन या रिॲक्शन मध्ये काय वैशिष्ट्य आहे, या रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला किंवा समजून घ्यायची कशी रिॲक्शन। पहिला स्टेटमेंट बघूया, काय स्टेटमेंट आहे रिॲक्शनचं। जितकं समजून घ्याल तितकं अत्यंत महत्वाचं आहे। काय सांगितलं बघा बाळांनो, when alkyl chloride or alkyl bromide reacts with sodium iodide in presence of dry acetone, it gives alkyl iodide. This reaction are called as Finkelstein reaction. बाळांनो, रिॲक्शन पहिल्या व्याख्या बघूया, नेमकं काय सांगितलंय। when alkyl chloride or alkyl bromide reacts with sodium iodide म्हणजे NaI in presence of dry acetone, it gives alkyl iodide. म्हणजे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत। एक तर अल्किल क्लोराइड, आता जनरल रिॲक्शन बघूया ना, आपल्या लक्षात येणार आहे। समजा RCl reacts with NaI in presence of dry acetone. यामध्ये काय होतं बघा बाळांनो, सिंपल आहे। यामधला हा Na आणि हा Cl निघून जातो, म्हणजे सोडियम क्लोराइड निघून गेला। मग राहिलं शिल्लक काय, हा R आणि I मीन्स अल्किल आयोडाइड। इट इज अल्किल आयोडाइड। हे जे बॉन्ड आहे हा अल्किल आयोडाइड मिळाला, अल्किल आयोडाइड। जनरल रिॲक्शन घेतली मी। आता मला एक उदाहरण घेऊन बघूया ना। उदाहरण काय, समजा R च्या जागी काय घेतोय मी, समजा इथिल घेतला CH3CH2Cl, नेम ऑफ द कंपाउंड इट इज ethyl chloride reacts with sodium iodide in presence of dry acetone. बाळांनो, काय होणार सांगा, इथं सिंपल रिॲक्शन आहे। हा Na नेम प्रमाणे या क्लोरीनला घेऊन जाईल, म्हणजेच NaCl मिळाला, NaCl। राहिले शिल्लक काय, CH3CH2 आणि I, CH3CH2I, नेम ऑफ द कंपाउंड इट इज ethyl iodide. आता बाळांनो, मी अल्किल क्लोराइड ची रिॲक्शन सोडियम आयोडाइड केली। आता ऑल म्हटलंय अल्किल ब्रोमाइड घेऊया। जनरल रिॲक्शन बघा, when
RBr reacts with, means alkyl bromide reacts with sodium iodide in presence of dry acetone. What happened here? This Na and Br removed away, means removal of NaBr. So formation of Ri means alkyl iodide. So take a reaction. R means, suppose here CH3CH2, it is alkyl group. It is Br. Name of the compound is ethyl bromide. Reacts with NaI in presence of dry acetone. What happened here? This Na and Br removed away, and NaBr is removed away, and formation of ethyl iodide. Takes place. Ethyl iodide. बाळ दोन रिएक्शन आपल्याला समजले असतील. आणि वैशिष्ट्य म्हणजे, व्हॉट इज द रोल ऑफ ड्राय ऍसिटोन? This dry acetone, in presence of dry acetone, that is a sodium chloride and sodium bromide is precipitated. So it is the most important Finkelstein reaction. Do you understand? Yes, you can better understand. चला बानो, Finkelstein reaction आपल्याला समजले असणारच आहे, विषयच नाही. दुसरी रिएक्शन बघायची आपल्याला. दुसरी रिएक्शन आहे Schwarz रिएक्शन. हे बानो, सॉल्ट्स रिएक्शन काय आहे आपल्याला पहिल्यांदा बघूया. रिएक्शन पहिला स्टेटमेंट बघूया. when alkyl chloride or alkyl bromide are heating with metallic fluoride like AgF or CaF2. It gives alkyl fluoride. This reaction called as are called as Schwarz reaction. बाळ रिएक्शन अतिशय सोपी आहे, फक्त आपण समजून घ्यायचं आहे. काय म्हटलं बघा, alkyl chloride or alkyl bromide are heating with metallic fluoride like AgF. It gives alkyl fluoride. This reaction called as a Schwarz reaction. मग परत जनरल रिएक्शन बघूया ना. काय जनरल रिएक्शन आहे बघा. GR काय आहे? When alkyl fluoride means RCl. When this alkyl chloride reacts with AgF, heating means first, when alkyl chloride heating with metallic silver fluoride, it gives alkyl fluoride and silver chloride is removed out. काय सांगितलं बघा भावना, ज्यावेळेला alkyl chloride या सिल्वर फ्लोराइड हीट केलं, काय तयार झालं? alkyl fluoride तयार झाला. मग आता मी जनरल रिएक्शन घेतलेली आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ.
आरच्या जागी मी काय करतोय, CH3 घेतोय, CH3Cl. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाउंड? मिथिल क्लोराइड. When methyl chloride heating with AgF, what happened here? Formation of methyl fluoride. First, formation of methyl fluoride and AgCl is removed away. AgCl is removed away. So name of the compound is methyl fluoride. Methyl fluoride. So next reaction, when alkyl bromide reacts with metallic fluoride like AgF, it also gives alkyl fluoride. What is general reaction? Look here. General reaction, look here. When RBr reacts with AgF, here when alkyl bromide heating with silver fluoride, it gives alkyl fluoride and removal of AgBr. Removal of AgBr. It is general reaction. So take the example. Here R means that is a methyl group. Suppose here CH3Br reacts with or heating with AgF. What happened here? Here first formation of methyl fluoride. Formation of methyl fluoride and removal of AgBr. Removal of AgBr. So name of the compound is methyl fluoride. Methyl fluoride. In this way we complete the Schwartz reaction. अशा रीतीने आपण दोन रिएक्शन बघितल्या आणि दोन्ही रिएक्शन अतिशय सोपे आहेत आणि त्या परीक्षेला पडतात म्हणजे पडतात. हे जे मी सांगितलंय ते आपण समजून घ्या. अशा बऱ्याच रिएक्शन आपल्या समोर मी घेऊन येणार आहे. आज रिएक्शन ज्या बघितल्या आपल्याला कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि अशा छान छान रिएक्शन तुमच्या समोर तुम्हाला समजेल रुचेल अशा भाषेत मी नेहमी सांगणार आहे. आणि या रिएक्शन तुम्हाला समजायचे असतील तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब करावे आणि या रिएक्शनचा आपण अनमोल आनंद लुटावा. तोपर्यंत मी तुमचा सर्वांचा निरोप घेतोय. मी थांबतोय. धन्यवाद.